नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, 4 टक ब्लाऊजच्या ओल्ड मेथडची आपण कटिंग बघणार आहोत. ते मेजरमेंट घेतले. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्टची कटिंग केली होती. या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग कटिंग करणार आहे. या मेजरमेंटनुसारच आपण पूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग करणार आहोत. तर तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला अपलोड आहे, तर नक्की जाऊन चेक करा. आपण हे प्रिया वेबच्या मेथडनुसार पूर्ण ब्लाऊजची ड्राफ्टिंग कटिंग करणार आहोत. तर इथं बघा, आता फ्रंट पार्टची ड्राफ्टिंगसाठी सर्वात अगोदर शोल्डर घ्यायचे. तर शोल्डर आपले 15 इंच आहे. त्याचं निम्म आपल्याला इथं घ्यायचंय. तर निम्म झालं 7.5 इंच. त्यानंतर बघा, आपल्याला गळारुंदी घ्यायची. तर गळारुंदी घ्यायची 2.5 इंच. इथे मी 2.5 इंच मार्किंग केलं. त्यानंतर डाऊन जायचंय आपल्याला 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी आहे. तुमची साईज कोणती पण असू द्या, आणि गळारुंदी देखील कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा, आपल्याला आर्म होलचं मार्किंग करायचंय. त्यासाठी आपल्याला चार्ट बघावा लागेल, तो म्हणजे डीप नेकचा. आर्म होलच्या मार्किंगसाठी आपण डीप नेकचा इथे चार्ट बघू. हे बघा, डीप नेक फॉर्म्युला. तर इथं चेस्टचं मार्किंग बघायचंय. चेस्ट आपली किती आहे? 39. तर दुसऱ्या लाईन मध्ये येते. तर आपल्याला 39/6 त्याच्यामध्ये प्लस करायचंय आपल्याला अर्धा इंच, म्हणजे किती झालं? 7. तर आपल्याला आर्म होलची मार्किंग येईल 7 इंच. आता जिथून आपण 1 इंच डाऊन गेलोय तिथून आपल्याला 7 इंच अशी मार्किंग करायची आहे. आता ही आपल्याला भेटली छातीची लाईन. इथं आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. तर त्यानंतर बघा, आता डीप नेकला आपण लुजिंग देत असतो 1.5 इंच. लुजिंग देणं कंपल्सरी आहे डीप नेक साठी. तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला लुजिंग देणं कंपल्सरी आहे. ते 39 मध्ये 1.5 इंच प्लस केल्यावर झाले 40.5. तर त्याला भागिले 4 करायचं, म्हणजे किती आलं? 10 इंचाच्या वरती एक लाईन. तर आपण इथून 10 इंचाच्या वरती एक लाईन असं मार्किंग करू. शिलाई मार्जिन घेते मी 1.5 इंच. तुम्ही तुमच्या चॉईस नुसार घेऊ शकता. 2 इंच घेतली तरी काही हरकत नाही. त्यानंतर बघा, आपल्याला आर्म होलच्या मार्किंग साठी इथं आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल. त्यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागतील. तर हा बॅक पार्ट आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तो ड्रॉ केला होता. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आता आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग बघतोय. ती इथे मी फ्रंट पार्ट जो आहे तो ड्राफ्ट करून घेते बघा. आता आकृतीवर जाऊ नका ड्राफ्टिंगच्या. इथं तुम्हाला समजावा त्यासाठी मी अशी ब्लाऊजची जी ड्रॉइंग घेते इथं करून घेते. आता हा झाला आपला फ्रंट पार्ट. 4 टक्स असणारे क्रॉसपट्टी. त्यानंतर पुढचा गळ्याचं मेजरमेंट घ्यायचंय. पुढचा गळा 6.5 आहे. रेडी शोल्डर घ्यायचे. ते 2.5 इंच आहे आपलं. आणि नेकचा शेप म्हणजे पुढच्या गळ्याचा आकार कोणता आहे? तर गोल गळा आहे आपला पुढचा. ते या 3 मेजरमेंट नुसार आपण शोल्डर मायनस चार्ट बघून मायनस शोल्डर बघणार आहोत. तर हा रेडी शोल्डर चार्ट आहे. हा 2 पासून 2.25 पर्यंत तुम्ही वापरू शकता. इथे नेक डीप आणि नेकचे पॅटर्न दिले. ते इथं बघा 6.5 कुठे येते? दुसऱ्याच याच्यामध्ये येते. तर तिथं आपलं मायनस होतंय 2 इंच. तिथं आपण 2 इंच लिहून घेतलं. तर फुल शोल्डर मधून आपल्याला 2 इंच मायनस करायचे. तर 15 आहे. तर त्यामधून 2 गेले, खाली उरले 13. तर याचं निम्म करायचं. तर किती झाले? 6.5. तर इथून बघा, आता शोल्डरची मार्किंग करू आपण 6.5 इंचावर. छातीच्या लाईनवर पण सेम 6.5. आता ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. दोन्ही मार्किंग जोडून घेऊ. त्यानंतर या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचं. इथून बघा, टेप असा ठेवायचा. सेंटरवर एक मार्किंग करायची. तिथून आपल्याला 1/2 इंच आतमध्ये मार्किंग करायची. इथे मी 1/2 इंच आतमध्ये मार्किंग करते. त्यानंतर आपल्याला इथं क्रॉस मध्ये मार्किंग करायची. आता बॅक पार्टला आपण 1 इंच केली. आता फ्रंट पार्टला आपण 1/2 इंच करणार आहे आपल्या साईज नुसार. जशी साईज आहे त्या साईज नुसार. या अगोदरचा आपण बॅक पार्ट ड्राफ्ट केला ना, त्यामध्ये मी तुम्हाला चार्ट वरून दाखवले का साईज नुसार क्रॉस मार्किंग कशी करायची. आता आर्म होलने फ्रेंच कर्व चा शेप देऊन घेऊ.
आर्महोलचा जो शेप आहे तो फ्रेंच कर्व इथे मी ड्रॉ केलाय. त्यानंतर बघा आता हे जे मायनस झालेले शोल्डर आणि इकडं गळारुंदी याचा सेंटर काढायचा. सेंटरवर टेप ठेवायचा आहे आणि तिथून पुढचे मेजरमेंट टाकायचे. आता आपण पुढच्या गळ्याचे मेजरमेंट टाकणार आहे ते म्हणजे 6.5 इंच. त्यानंतर आपल्याला शोल्डर टू अपेक्सचं मेजरमेंट टाकायचंय. शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून मी 11 इंच मार्किंग करते. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ओल्ड मेथड मध्ये ब्लाऊजच्या उंचीत आपण फ्रंट पार्टच्या 1.5 इंच प्लस करत असतो. तर इथं बघा 15.5 आहे, तर मी 17 इंच मार्किंग करते. इथं 1.5 इंच प्लस केलंय, कारण बहुतेकदा काय होतं फ्रंट पार्ट मध्ये ओल्ड मेथड मध्ये ब्लाऊजची उंची कमी होती, त्यासाठी आपण 1.5 इंच प्लस करत असतो. तर सर्व लाईन ड्रॉ केल्या. त्यानंतर बघा आपल्याला आता इकडे जेवढं मायनस झालेलं सेम तेवढंच मायनस करायचंय, पण त्या अगोदर आपण रेडी शोल्डरची मार्किंग करू. तर रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून 3.5 इंच मार्किंग केलं. त्यानंतर गळारुंदी आली आपली 3 इंच, तर इकडे देखील 3 इंच असं मार्किंग करून आपण बॉक्स बनवून घेऊ आणि राऊंड गळ्याचा शेप जो आहे तो इथे ड्रॉ करून घ्यायचा. तर इथे मी राऊंड गळ्याचा शेप ड्रॉ करून घेते फ्रेंच कर्वने. त्यानंतर बघा आपल्याला आता इकडे जेवढं मायनस झालंय सेम इकडे देखील तेवढंच मायनस करायचंय, कारण ओल्ड मेथड मध्ये इथे जेवढं मायनस होतं सेम इकडे देखील तेवढंच मायनस होत असतं. तर इथं बघा आता आपण इकडे टेप ठेवून चेक करू आणि तेवढेच मार्किंग इकडे देखील करून घेऊ. इथून आता ही जी लाईन आहे ती ड्रॉ करू बघा अशी. त्यानंतर बघा शोल्डर जे असतं ना ते सरळ नसतात, थोडे ते क्रॉस मध्ये असतात. तर इथं अगोदर आपल्याला इथं स्केल ठेवून चेक करायचंय आपला जो पुढचा गळा आहे तो या स्केल लाईनच्या खाली जात असेल तर वरतून आपल्याला 2 लाईन इतकं मायनस करायचंय. आणि आपला गळा स्केलच्या वरती आहे, त्यामुळे आपला खाली जात नाही, त्यामुळे आपण वरती मायनस करणार नाही. पण तुमचा गळा जर स्केल लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून पाव इंच मायनस करायचंय. त्यानंतर इथं पाव इंचावर एक मार्किंग करायची आणि शोल्डरला असा क्रॉस मध्ये ड्रॉ करायचं आहे बघा, म्हणजे आपले शोल्डर असे क्रॉस मध्ये असतात, सरळ नसतात त्यासाठी. त्यानंतर बघा इथं आपल्याला शोल्डर टू अपेक्सची मार्किंग करायची. तर अपेक्स टू अपेक्स आहे आपलं 7.5 इंच, तर त्याचं निम्म घ्यायचं आपल्याला. तर निम्म आलं आपलं 4.5 इंच. तर इथं 4.5 इंचावर मी मार्किंग करते अपेक्स टू अपेक्सची. त्यानंतर कमरच्या लाईन आपल्याला अर्धा इंच कमी करायची. इथं आपण करू 3.25 इंच. तर आपण आता हे मार्किंग जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर बघा आपल्याला इथं आता टक्स घ्यायचा आहे कमरचा, पण आपले 4 टक्सचे जे टक्स असतात तो चार्ट वेगळा असतो फक्त 4 टक ब्लाऊजचा. हे बघा 4 डॉट ब्लाऊज चार्ट, हा चार्ट वेगळा आहे 4 टक ब्लाऊजचा. इथं चेस्टचं मार्किंग चेक करायचं आणि त्यानुसार आपल्याला टक्स घ्यायचे. तर आर्म होलचा टक्स, सेंटर डार्टचा टक्स आणि साईड डार्टचा टक्स. तर आपला कमरचा टक्स येणार आहे 2.5 इंचचा, आर्म होलचा येणार आहे 1.5 इंचचा आणि सेंटरचा येणार आहे 1.25 इंच आणि एक लाईन वरती. तर इथं आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेऊ आणि आता ही इथं असं टक्सची जे जोडून घेऊ. त्यानंतर बघा आपल्याला आता हा टक्स आहे तो असाच असा ठेवता येणार नाही, याला आपल्याला शेप द्यावा लागेल. पण त्या अगोदर आपण कमरची मार्किंग करू. तर कमर आपली 34 आहे, त्याचा चौथा भाग घ्यायचा 8.5 इंच. इथं 8.5 इंच मार्किंग करते. त्यानंतर टक्स मायनस होणार आहे, टक्सचं देखील मार्किंग घ्यायचंय आपल्याला 2.5 इंच आणि पुढे शिलाई मार्जिन घेते मी 1.5 इंच. त्यानंतर लाईन ड्रॉ करू आणि इथं मार्किंगने जोडून घेऊ. मार्किंग जोडली. त्यानंतर बघा आता ही जी मार्किंग आहे आपल्याला या मार्किंगवर 3 सेम सारखे मार्किंग करायचे, 3 सेंटर काढायचे. इथं बघा टेप अगोदर फोल्ड करून मी एक सेंटर काढला. त्यानंतर पुन्हा तिथून वरती टेप ठेवून पुन्हा एक सेंटर काढायचे, म्हणजे या लाईनवर आपल्याला सारख्याच अंतरात 3 सेंटर काढायचे. हे बघा असे 3ही सेंटर मी मार्किंग केले. आता सर्वात खालचा जो सेंटर आहे तिथून अर्धा इंच बाहेर जायचं
मधल्या सेंटर पासून पाव इंच बाहेर जायचं आणि आता स्केलने आपण हे जोडून घेऊ अगोदर. इकडे देखील सेम. इथं पॉइंट बनू द्यायचा नाही. त्यानंतर इथून बघा असा गोल शेप देऊन घ्यायचा. त्यानंतर इथून एक लाईन इतका असं जॉईन करायचं. आता हा झाला आपला कमरचा टक्स. त्याला चेक करून घेऊ आपण. तर ही किती 6 इंच आहे, तर हा देखील सेम आपल्याला तेवढाच हवा आहे. तर आपण इथं हा चेक करून घेऊ. तर 6 इंच बघा इथे येत आहे. तर किती गॅप येतोय आपला? अर्धा इंचाला एक लाईन कमी. आता ते प्रत्येक ब्लाऊज मध्ये आपण त्याच्या डबल घेत असतो, पण इथं जेवढं आहे तेवढंच घेणार आहे. कारण इथं बघा सेंटरला आपला इथं टक्स येणार आहे, त्यामध्ये आपला अर्धा इंच जाणार आहे. त्यानंतर इकडे देखील आपण जेवढं आहे तेवढंच घेतलं, कारण इकडे देखील सेंटरला टक्स येणार आहे. कारण हे 4 टक ब्लाऊज आहे, त्यासाठी आपण इथं डबल घेतलेलं नाही. त्यानंतर आर्म होल मध्ये पण सेम जेवढं आहे तेवढं मार्किंग करायचं. स्केल अशी टच करून ठेवायची फिटिंगच्या लाईनला आणि इथून लाईन ड्रॉ करायची. ही मेथड फक्त 4 टक ब्लाऊज साठी आहे. इतर ब्लाऊज साठी आपण जेवढं आहे त्याच्या डबल घेत असतो. त्यानंतर बघा आता आर्म होलचा टक्स आहे आपला 1.5 इंचचा. इथं 1.5 इंच मॅच होते आपला टेप. तर त्या 1.5 इंचचं निम्म घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी मार्किंग करायचं आहे आपल्याला. तर हे बघा दोन्ही बाजूनी 1.5 इंचचं निम्म घेऊन मार्किंग केलं. पूर्ण टक्स घेतला आपण 1.5 इंचाचा. त्यानंतर आपल्याला आता हा जो मधला मार्किंग आहे ते इथं जॉईन करायचंय बघा. त्यानंतर बघा आपल्याला आता हे सेंटरचे देखील मार्किंग आहे ना, ते देखील सरळ करून घेऊ आपण. इथं सेंटरचा टक्सच आपण सरळ करून घेऊ. त्यानंतर बघा आता इकडे टक्स घ्यायचा आहे, तर इथे जे मायनस झालेल्या मधल्या जे लाईन आहे ना, तिथून टेप ठेवायचा आणि त्याचा सेंटर काढायचा आहे बघा. त्या सेंटर पासून पुन्हा अर्धा इंच खाली जायचं. त्या अर्धा इंचच्या आतमधलं सेंटर घ्यायचा. हे बघा इथूनच आणि तो मध्ये आता इथं जॉईन करायचा बघा. म्हणजे आपले चारही टक्स आपले ड्रॉ झाले बघा इथं. आता टक्स आपले ड्रॉ झाले. नंतर बघा आपल्याला आता इथं जेवढं टक्स जे अंतर आहे आपण तेवढंच आपल्याला प्रत्येक टक्स मध्ये ठेवायचंय. आता खालचा कमरचा टक्स होता 2.5 इंच, त्यामुळे इथं 2.5 इंच मार्किंग केलं. आता इथं तेवढाच ठेवायचं नाही, तर त्याचं निम्म घ्यायचं 2.5चं. इथं आपण 1 किंवा 1.25 इंच घेऊ शकतो. तर इथे मी 1.25 इंचावर मार्किंग केली गळ्याकडच्या टक्स. त्यानंतर बघा आता इथं आपल्याला हे जे मार्किंग आहे ते इथं साईडचे जे आहे ना ते मार्किंग ते इथं जोडून घ्यायचे आहे बघा. इकडे देखील सेम जोडून घेऊ साईडची मार्किंग. त्यानंतर इकडे देखील बघा अर्धा इंचाच्या वरती एक लाईन असं दोन्ही बाजूनी या टक्सच्या मार्किंग करायचंय आपल्याला अर्धा इंचाच्या एक लाईन आणि इथं जोडून घ्यायचंय हे देखील मार्किंग. आता चारही टक्स आपले ड्रॉ झाले. त्यानंतर बघा आपल्याला आता आर्म होल मधल्या टक्स देखील चेक करायचंय. तर हा किती आपला 4.25 इंच, तर हा बाहेर जातोय तर जाऊ द्यायचा आहे. तिथं मार्किंग करून घ्यायची आणि ती मार्किंग आपल्याला या लाईनला जॉईन करायची बघा. स्केलने जॉईन केली. त्यानंतर आपण आता इथं नवीन आर्म होलचा शेप ड्रॉ करणार आहे. इथे मी फ्रेंच कर्वने नवीन आर्म होलचा शेप ड्रॉ करून घेतली. हे बघा नवीन आर्म होलचा शेप ड्रॉ केला. अशा पद्धतीने आपले चारही 4 टक्स तयार झाले. त्यानंतर इथे देखील चेक करून घ्यायचंय आपल्याला. एवढा काय फरक पडत नाही, नाही केला तरी काही हरकत नाही, पण 1-2 लाईन इतका फरक पडतो. आपण ते देखील अंतर इथं वाढवून घेऊया बघा एवढं. इकडे वरती जॉईन करून घ्यायचं ते. त्यानंतर इकडे देखील सेम. त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टीचं मार्किंग करायचंय. तर क्रॉस पट्टी जेवढी हवी ना त्यानुसार तुम्हाला इथं मार्किंग करायचंय. तर मला क्रॉस पट्टी हवी आहे 2.5 इंचाची, तर मी इथं 3 इंचावर मार्किंग करेल, कारण अर्धा इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन घेणार आहे. तुम्हाला जेवढी हवी त्यात अर्धा इंच प्लस करून मार्किंग करायची. ती इथे बघा 2.5 इंचाची मला तयार हवी आहे, तर मी इथं 3-3 इंचावर अशी मार्किंग करून घेते पूर्ण
जिथून मायनस झाले ना तिथूनच आपले ठेवून मार्किंग केली. त्यानंतर स्केलने मी इथं जोडून घेते बघा. इथे एकदा ठेवून चेक करून घेऊ 3 इंच. हे बघा इथे इकडे देखील सेम. त्यानंतर बघा क्रॉसपट्टीचा शेप देण्यासाठी इथे मी पाऊण इंच वरती मार्किंग करते आणि फ्रेंच कर्वने क्रॉसपट्टीला एक शेप देऊन घेते असा. तर बघा अशा पद्धतीने आपले पूर्ण फ्रंट पार्टच्या फोरटक ब्लाउजची पूर्ण ड्राफ्टिंग झाली इथं. तर बघा आता ब्लाउजची पूर्ण ड्राफ्टिंग झाली. आता आपण ब्लाउज जो आहे जसा मार्किंग आहे त्या पद्धतीने इथं कटिंग करून घेते. जसे मायनस केलेल्या लाईन आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचंय. ते इकडे बघा मी जी लाईन वाढवली होती तिथूनच कटिंग करते. आर्महोल लगेच कट करायचा नाही. आर्महोल आपण नंतर कट करू. जेव्हा आपला आर्महोलचा टक्स मायनस करू ना त्यावेळेस कट करायचा आर्महोल, अगोदर कट करायचं नाही. तर इथे मी गळा कट करून घेते पुढच्या साईडचा आणि शोल्डर जे मायनस झालेलं आहे ना ती लाईन देखील कट करून घेते. इथं आर्महोल जे आहे ते बघा एक्स्ट्राच कट केलंय. त्यानंतर बघा आपल्याला आता हा कमरचा टक्स आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. तर तो देखील जसा मार्किंग आहे त्या पद्धतीनेच मी इथं कट करून घेते. तर इथं मी कमरचा टक्स देखील कट करून घेतलाय. त्यानंतर बघा आपल्याला ही जी क्रॉस पट्टी ती देखील कट करून घ्यायची. जशी मार्किंग आहे त्या पद्धतीनेच कटिंग करायची तिची देखील. त्यानंतर बघा आपल्याला आता हा जो आर्महोलचा टक्स आहे तो मायनस करायचा आहे. तर हे जशी मार्किंग आहे ते दोन्ही एकावर एक ठेवायचे जॉईंट करून आणि आपला जो आर्महोल आहे नवीन आणि जो अगोदरवाला ते इथं मॅच होतो का नाही तो बघायचा आणि 1-2 लाईन इतका फरक असेल तर जॉईन करून घ्यायचा. आता मॅच झालाय ते इथे मी कट करून घेते. हे बघा तर अशा पद्धतीने आपल्या फोरटक ब्लाउजच्या फ्रंट पार्टची सर्व ड्राफ्टिंग आणि कटिंग मी इथे तुम्हाला करून दाखवली आहे. तर आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये हे पार्ट बॅक पार्टवर ठेवून कशा पद्धतीने बॅक पार्ट कट करायचा, बॅक साईडचा गळा कसा कट करायचा ते बघणार आहोत. त्यानंतर स्लीव कशी कट करायची ते देखील या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमच्या अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे हे देखील कमेंट करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.